हाय, मी अपेक्षा. सर्वांना गुड मॉर्निंग. तर आता माझं पण आवरलं आहे, मम्मीचं पण आवरलं आहे. आम्हाला जायचं आहे आता कळपेवाडीला. आज आहे ना शेवटचाच दिवस आहे. तर बघू, आज थोडीशी प्रॅक्टिस वगैरेच घ्यायची स्टुडंटची. गाडीवरच जाणार आहे, दादू पण येतोय सोबत. तर चला. मम्मी बसली आता ब्लाऊज कटिंगला. बोटनेक ब्लाऊज आहे, कटिंग दाखवणार आहे आज. माझाच आहे तो पण. मम्मी फिटिंगला एकदम थोडंसं घे, नंतर लय उरतं बरं का. घेतानीच घडी छोटी टाक. आपण मागच्या वेळेस 10ची का काय टाकली होती ना? 9:30ची. परफेक्ट. 9:30ची. छोटंसं माप. पुढचा गळा आहे तोच आहे रेग्युलरचा. ही मागची साईड निघन आणि ही पुढची साईड. गळा 2 इंच खाली आली. बोटनेक किती शोल्डर? 7. खाली पण 6.5 घेते. छोटा आहे तुझा पकड. तसा 7.5 घेते, पण 6.5 घेते. उंची लई पण जास्त नको, म्हणजे लई खाली जा. मागच्याच आपण 14 टाकली होती वाटतं. 14च टाक. 14.5 टाकली होती. लई कमी होईल बरं कशी नाही म्हणा. लई कमी. माझी उंची एवढी. आपले पहिले मोठे थेंबे. आता कटिंग करायचं. हा, वन टक्सचा हा. शिवणार आहे. छान बसतो, काही नाही वन टक्सचा पण. फक्त पाठीमागून वेगळा आकार द्यायचा. कंबर नाही टाकलं तुम्ही? टाकून घे ना. काहीच नाही, एकच मागचं पुढचं. कंबर आहे ना माझं 23 आहे. 23चा चौथा भाग किती ना? काढते. जान्हवी आली पण पाऊस आला तर. भामच्या दुसरा आलाय परत, तेवढा खाऊ म्हणून जाऊ. तेल ठेवलं होतं ते पिल्लाने. मधून कट करायचं ना. काय ग, डायरेक्ट असं उंगड ना ते. तिकडे गेले किचन मध्ये. बोटनेक सोपा राहतो ना. लाईट नाही ना? नाही. क्रॉप टॉप. कट करते का अजून? थोडा मधून. इथं टक्स टाकायचं. काढा तेवढं अजून. पिल्लं का म्हणून खराब आहे. कुठे गेली ती पिल्लू? गेलं झोपायला मागं, आलंच नाही ते बाहेर. त्याची घडी वेगळी. 3.5. अच्छा, शोल्डर किती तुझं? चाल इकडे. किती घेतलं पाहिजे? 10. बस ना अंदाज. वरती गोल आकार आहे. कसा घेते? असा थोडासा हेच आहे ना. असं आहे तो. स्टार नाही लय. लगेच मिळली झाली. लय आखून घेऊ. छोटाच घेते बघ. पाठी तुझी लई येईल नाजूक, लगेच होईल. तो असा इकडं फाका तो लगेच तुझा.
छोटा होईल शिवून होईल ना मोठं. शिवून मोठा होतं बाई तो डायरेक्ट तुझा मागच्या डायरेक्ट इकडे गेला होता वाटलंच अजून खाली मोठा करता येईल इथं हा. नाही का बरोबर आहे आकाश पुढे बाई राहील ना आता बाई कितीची छोटी छोटी तुमचीच अंदाज. अंदाजे राहत सगळं आपलं. आता ब्लाउज पीस कॅनव्हास आहे त्यामधून हा भारी त्याने राहतं छान शिवायला. शिवता येतं बरं. शिवता भारी. इथं बाईच घे हा, मागच्या बाई side. येते ना. हम्म. ते जास्त बाई जॉईंट दिसते. येतं बघ बाईला तू नाही म्हणे का तू इथं असं काय केलं म्हणे मग जॉईंट आलं बघ त्या बाईला हे बघ. बाईला किती मोठं जॉईंट झाकून जाईल. झाकून जाईल तो जॉईन ना. याच्यात जाईल ना फिटिंग मध्ये जॉईन पर्यंत तर फिटिंगच येऊन जाईल आपली. हा उद्या शिवता आहे ना. किती घरी वास सुटला पाहिजे माझी ते अर्धा शिवते ना बाई मी अर्धा बाकी लाईट नाही आता. अर्ध हे फुल पाठीवर येईल ना. पाठी खाल्लं का रे लई लांब लांब फुलं दिले त्यांनी आहे ना. बाहेर दादा कुठे गेला थोडे जवळ थोडेसे जवळ जवळ काय करतो तर ते बंद बाजूने ठेवावं लागेल. खाली कापड पाहिजे काळू आला. वल्ल ऊन आलाय पावसात. हे शिवायला इतकं सोपं जाणार आहे. टिकल्या नाही काही नाही काही नाही एकदम आणि मस्त कापड लय छान आहे. तू चॉकलेट शिवलं ना त्या दिवशी तुझाच असंच सेम शिवला चॉकलेट. दुधावर झाकण नाही बरं का लई गरम पाय किती दिलं रोकडं ते मापव कापायचे ना आपण. ते थोडंसं हे झालं पाहिजे काही नाही ग तिथे व्यवस्थित नको ना पण मग ते मग शोल्डर कापड जोडताना हां जोडताना केलं असतं तिथं थोडंसं खडून आपण घे ना. याच हां शोल्डरनुसार सारखंच माप राहतं पण ते ना माझ्याकडून ते साधे याचे रेग्युलरचे रेग्युलरचे बोटने केवढे चालेल राहते कटिंग करून. लाईट नाही तर मी शिवला असता पण लाईट नाही. जॉईंट वर का बाईला हां ये वावते आता इंटरलॉकच्या मशीनला धोरात युट्यूब पाहून पाहून चालले. तिकडून इकडं वावायचं का ते? तो द्वारा एकदा निसटला का वावताच येत नाही. लय अवघड आहे. मी शिवते ब्लाऊज. बाहेरून इतकी छान गार हवा येते. झालं का नाही ते स्टॉप कर आणि मग मध्ये एक काहीतरी आहे वावायला. तिकडून इकडं हां आपण एकदा वावला तरी लक्षात नाही राहिलं. इतकं त्याला कुडून कुडून वाव लागत अजिबात लक्षात नाही राहत. मी तरी एकदा वावेले मम्मीने एकदा वावेले. आम्ही जिथं मशीन घेतली त्यांना व्हिडिओ कॉल करू वावेले. मी बसले ब्लाऊज शिवायला. मम्मीने वेपर सांगित राहिले. आता पाऊस चालू झाला का लगेच काही ना काही शिवत. हक्काने दिले मंजूरवरून मामा घेऊन आलाच सगळे. हक्काने केले आत्ताच
थोडे मला त्याला उन्हाची गरज आता ऊन वाटते. पडला बाहेर. ऊन पडलं किती पावसाचं काम. अगं मग तीन ते आत्ताच केले ना त्याच्यामुळे ते हा थोडं असं. उन्हाची गरज वाटते. लाईट पण नाही आली अजून. किती केव्हाची आहे. इथे घेतलं भारी वास येतोय. हा त्याला आहे दीदी पण लई मिरची नाही ते होत बरं का, ठसका जातो हम्म. जर मिरची. त्या पापड्या बी भारी लागत्या बरं का कोणत्या? याच्या. हा त्या पापड्या पण त्या भारी लागत. परत त्या तांदळाच्या पण भारी लागत. काय हे पण- करते? ही एक करून बघ ना एकदम. वेगवेगळे दिलंय का? हा वेगवेगळे येते हे साबुदाण्याचे. ते मला येणे हा मग हे- तिखट पापड भारी लागत. दादा दे खाईन ना. हा त्याला आवडते. फायनली माझं ब्लाऊज शिवून झालं. आता फक्त फिटिंग बाकी. इतक्यात झालं शिवून. बोटनेकचं सोपं आहे बरं का शिवायला. त्याच्यात वन टक्स फक्त टक्स द्यायचा. लाईट नाही तरी झाली. बाई आणलेली काढली थोडीशी थोडी. पण जॉईंटचा भाग कापला का बिना जॉईंटचा? बिना डोळ्यांचं. मग इकडून पण मी थोडंसं कापलं होतं. मम्मी बसली आता परत कामाला. मी परत तिला कामाला लावलं. माझा तो ब्लाऊज पूर्ण शिवून झाला. लय भारी आला. आता पॅन्ट कमी करायची आम्हाला. खालच्या साईडने केली असते पण डिझाईन लय छान आहे ती. ती सगळी जाईन. कपडा पण छान आहे. याची फिटिंगची टीप इकडं आली बरं का. सरळ ठेव. उंची पाहते मी फक्त. हा ही पॅन्ट घे त्याला मापाला. आणि वरतून त्याला जागा सोडावं लागेल दुमटायला. मशीनवर चालतं की नाही काय माहिती का. आपण बाहेर असं पूर्ण पिवळा पिवळा उजेड आलाय. सांजा खुल्ल्या म्हणतात. किती मोठी. बरं. पण मग बरोबर त्याला होईल वरती मोड पण. दुमटायला ठेवा. हा एवढं कापलं तर एवढी पट्टी आहे मोड पण. बरोबर बरोबर आहे. किती कापायचं? हा तेवढं. खेटून खून करायला खडू देऊ का? नाही ग ते टिप निघल का याची? नाही डायरेक्ट कट कर मम्मी. नको ना ती नाडी काढून घे आणि डायरेक्ट कट कर. कॉटनची नाडी टाकू आपण याला. या नको बुटाच्या नाडी हे भारी म्हणते हे केलं. घरचा टेलर म्हणून नाही दुसरं कोणी करून दिलं असतं. हा कोण नाही किरकोळ काम कोण नाही कोणीच करत नाही काय. आपण बी नाही घेत कस्टमर. देतो तरी आपण. म्हणजे आपण स्लीव्ज वगैरे बसवायचं हा. घेतो पण मग हे असं नाही ना ग. किती वेळ जातो याला. नवी पॅन्ट कापायची डेअरिंग पाय. माझ्या साईजची येत नाही म्हणून ते करावं लागतं. तरी यस साईज टाकली होती. जुन्या नव्हत्या ना तरी लिपस्टिकमुळे ते असं झालेलं होतं. ते दोन फुटायची. एवढं कंबर असतं तर पाच. किती भारी झालं असतं ना. किती भारी. हे कापावं लागेल. का बरं ग? ठेवता येईल इथं होल. होल ठेवू शकतो त्याला. हा असं करून ये ना. फक्त इथपर्यंत हा शिवायची तसंच तू बाहेर कर. काढायची. हा असं कर. ताणता येते. हा. चालन का कपडा? या दुसऱ्या मशीन शिवला मी शिवतो. हे वाईट घेऊन करून लगेच. आधी पाहू दे ना टीप. इथे हा. करणं दोन्ही कुठं कापून ठेवते. टीप येते पाहू दे मला. नाही ते या छोट्या मशीन शिव. पाहते ना तर कोणत्या याच्यावर. टीप बसली फायनली. मला वाटलं होतं चालते की नाही. त्या मशीनवर नसतंच चाललं ते कापड. अगं बॉबिन संपली. खाली आहे दोरा बॉबिनला. आम्ही डायरेक्ट लाल कलरच्या दोऱ्याने हे केलं शिवलं. जर उसवायचं असलं दिसन ते लगेच. काय ग? मग ते ड्रेस फिटिंग करायचे. हां कस्टमरचे. पार पाठीमागून हे झालेले बॉबिन. नाही निघत पॅन्ट तरी. दोरा सुईतून जाणार आहे निघून. कुठं कुठ का गाठण बसली असेल कुठं तरी.
पीळ पडतोय थोडासा. ते हे कापड तसं ते कारण गोल शेप मध्ये ते त्याच्यामुळे ते होणारच आहे. पण ती पाली ते नाही तर पेपर टाकावं लागलं असतं ना, हाताने शिवावं लागलं असतं. कापून बस काय करता येणार कापल्यावर एकदा.